रेड कार्पेट टाकून त्याला घरी पाठवला। या तपास अधिकाऱ्याची ही गंभीर चूक आहे। त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे। काल रात्री करोडो रुपयाचा व्यवहार या पोलीस स्टेशनला झालाय। बरं, सीपी असं म्हणतायत की करोडो रुपयाचा व्यवहार याच्यामध्ये झालेला आहे। या व्यवहारामध्ये चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये त्या तपास अधिकाऱ्याला कोणाकोणाचे फोन आले आणि कोणी कोणी वरिष्ठांनी त्याला मदत केली त्याची चौकशी झाली पाहिजे। आता जे काय होते ते आमदार येऊन गेले, दबाव टाकून कोण येते ह्याच्यामध्ये जे तपासामध्ये निघतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। नुसतेच लोकप्रतिनिधी नसतील तर याच्यामध्ये पोलीस अधिकारी वरिष्ठांपर्यंत हे पैसे पोहोचलेले आहेत आणि हे पैसे पोहोचल्यामुळेच त्यांना लाल कार्पेट टाकून घरी पाठवले। हा गंभीर गुन्हा आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांना आता नोटा द्यायची वेळ आली आणि त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो। कुठला आमदार आला होता, काय अशी चर्चा झाली याच्यामध्ये पोलीस खात्याची गंभीर अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। चूक आहे, जो लोकप्रतिनिधी ते पोलीस तपास करतील। आम्ही माहिती घेतोय, माहिती आम्हाला मिळेलच, पण याच्यामध्ये पोलिसांची गंभीर चूक आहे। कोण लोकप्रतिनिधी आला का आला तर तो काय पेनाने लिहित नाही, हे पैशाने लिहिलं जातं आणि बिल्डरचे पैसे प्रचंड प्रमाणात काल आले। याच्यामध्ये वरिष्ठांशी सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी। पब संस्कृती थांबली पाहिजे। आज वडगाव शहरीतला नागरिक त्रस्त झालेला आहे। आजूबाजूला बिल्डर आहे तो एका आमदाराचा पार्टनर आहे, बिझनेस पार्टनर आहे, त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी एक आमदार इतर रात्री हे मांडून बसला होता। त्याविषयी आपण काय बोलणार की नाही? याच्यामध्ये मला पूर्ण माहिती नाही, पण मी माहिती घेणार आहे आणि जर असेल तर ते मला त्याची माहिती मी सांगतो। पण ह्याच्यामध्ये पोलीस अधिकारी प्रचंड प्रमाणात चुकीचे वागतात, मोठे पैसे खाल्लेले आहेत आणि याच्यामध्ये करोडोचा व्यवहार झालाय। पोलीस अधिकाऱ्यांनी करोड रुपये घेतले। तपास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पण अशी आमची मागणी। पिझ्झा पुरवण्यात आला, याच्यामध्ये पोलिसांची नामुष्की आहे। पोलीस ज्या पद्धतीने वागतात ही पद्धत चुकीची आहे। पोलिसांच्या सरळ ही पोलिसांकडे ही सगळी बाजू जातीये। या पद्धतीने यांनी काल पैसे घेऊन अशा पद्धतीचा मॅटर हाताळला आहे हे पोलीस आमदार। त्याला जेवणाला नाही तर अडल्ट म्हणून ट्रीट करणार आहोत, तसं आम्ही अर्ज केलाय वरच्या कोर्टामध्ये। मी पहिल्यांदा हेच म्हणतो की 151 का दाखल झाली नाही, 304 IPSC का दाखल झाला नाही, 185(1) याच्यामध्ये त्याला बाल सुधारवा गृहामध्ये टाकायला पाहिजे। वडिलांना रात्रीच अटक करून ठेवायला पाहिजे। वडील इथं कार्पेट टाकून आला नाही तर पिझ्झा खाऊन गेला असं म्हणतात, पण असू शकतं। हा, आणि घरी त्याला पोलीस त्याला 4 व्हीलर गाडीमधनं नेला त्याला, म्हणजे अशा पोलीस गाडी नव्हतीच काल। त्याचे CCTV कॅमेरे आमच्याकडे आलेत, म्हणजे याच्यामध्ये त्याच्या आई वडिलांना अटक झाली पाहिजे, पोलीस तपास अधिकाऱ्याला अटक झाली पाहिजे ही आमची मागणी।